फ्रेंड्स अँड वेलकम बॅक टू दी न्यू ब्लॉग. मी नेहा आणि तुमचं आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर छान आता सकाळची सुरुवात झाली आहे. ऑलमोस्ट 10 वाजत आलेले आहेत आणि जे काही आहे ते माझं आवरून वगैरे झालं आहे, आंघोळ वगैरे करून. सो विचार केला आता छान असा ब्लॉग स्टार्ट करू आणि आज दिवसभरात ज्या काही गोष्टी होतील त्या तुमच्यासोबत शेअर करू. खरं तर आज जरा निवांत चालू आहे कारण घरातले पण थोडंफार किरकोळ कामं होती ती सकाळी आवरायला घेतली होती, म्हणून मग बऱ्यापैकी जे काही होतं ते आंघोळीला वगैरे लेट झालेलं आहे. सो छान असं मस्तपैकी घरात ऊन वगैरे येतं म्हणून मी जे काय होतं ते पिलोज वगैरे उन्हात टाकलेले होते. तर आता छान असं माझं आवरून झालेलं आहे आणि मी खरं तर आहे ना भरपूर अशी झाडं लावलेली होती गॅलरीत वगैरे मी कुंडींमध्ये आणि त्याला छान छान फुलं आलेली आहेत. तर तीसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करते. आधी खरं तर मागे 8-15 दिवस मी गावी गेली होती म्हणून झाडं भरपूर असे खराब झाले होते, पण मग छान असं ऊन वगैरे येत असल्यामुळे त्यांना वेळोवेळी पाणी दिल्यानंतर छान असं झाडंसुद्धा मस्त झालेले आहेत. आणि जे काही आपलं गोकर्णीचा वेल असतो तो सुद्धा अगदी मस्त वाढतो आहे आणि त्याला आज एक छान असं फूलसुद्धा आलेलं आहे. तर ते आधी मी तुमच्यासोबत शेअर करते. त्यानंतर दिवसभरात जी काही रुटीन असेल ते आपल्या येणाऱ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. सो येस, ब्लॉग एंडपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास लाईक शेअर कमेंटसुद्धा नक्की करा. तर ठीक आहे, छान असं आता मी तुम्हाला आधी माझं छोटंसं जे काही गार्डन आहे किंवा जी काही मी झाडं लावलेली आहेत त्याची एक छोटीशी टूर देते आणि त्यानंतर आपल्या बाकीच्या कामांना सुरुवात करते. तर सगळ्यात आधी इकडे जे काही आहे ते जास्वंदीचं किंवा हे शेवंतीचं किंवा याला जे काही व्हाईट कलरचं असतं त्याला शेवंती वगैरे म्हणतात, पण हे कलरफुल जे काही पिंक किंवा पर्पलमध्ये असतं त्याला ईस्टर फ्लावर्स म्हणतात. तर त्याला सुद्धा छान अशी फुलं वगैरे आली होती, पण आता त्या फुलांना एक भरपूर 15-1 दिवस झाले म्हणून ती फुलं आता कोमजून गेली किंवा खराब झालेली आहेत. त्यानंतर जास्वंदीला सुद्धा इकडे मस्तपैकी कळी वगैरे आलेली आहे. आणि जे काही बाकीची झाडं होती जसं की हे गुलबक्षीचं झाड होतं तर मी त्यात 2 कलर आणलेले होते, एक व्हाईट आणि पिंकमध्ये. पण जे काही व्हाईट कलरचं होतं ते खराब झालेलं आहे आणि छान असं पिंक कलरचं झाडसुद्धा आता इकडे तुम्ही बघू शकतात मस्तपैकी ते वाढतं आहे किंवा काय. तर ठीक आहे, मी तुम्हाला आहे ना बॅक कॅमेराने दुसरी माझी झाडं दाखवते की झाडांची कशी इकडे छान वाढ होते किंवा त्याला कसे छान छान फुलं येतात. खरं तर खूप वेगळा आनंद असतो ज्यावेळेस आपण स्वतः आपल्या हाताने एखादं झाड लावतो आणि त्याला एखादं नवीन पान येतं किंवा त्याला एखादं नवीन फूल येतं. तर ते बघण्याचा आनंद खरंच खूप वेगळा असतो आणि मला तरी वैयक्तिक खूप आवडतं की जे काही आपण झाडं वगैरे लावतो तर त्याने बऱ्यापैकी छान वाटतं, घरातही फ्रेश वाटतं आणि आपल्यालाही असं काहीतरी वाटतं की काहीतरी करतो आहे किंवा छान असं त्याला फूल वगैरे आल्याचा जो काही आनंद असतो तो खूप वेगळा असतो. तर मी आधी पटपट जे काही मोजकीच माझी झाडं आहेत त्यांची छोटीशी टूर देते तुम्हाला आणि त्यानंतर आपला ब्लॉग कंटिन्यू करते. की मी बोलली होती की मी 8-15 दिवस घरी गेली. ऊन आहे म्हणून एवढं व्यवस्थित दिसत नाही आहे इकडे. तर 8-15 दिवस घरी गेली होती त्यावेळेस जी काही ही जास्वंदी होती ही येलो कलरची जास्वंदी आहे. तर तिची पानं पूर्ण सुकली होती आणि आता तुम्ही बघू शकताय त्याला छान असं मस्त नवीन पालवी फुटतंय. मी काय केलं की त्याची जी पानं होती ती पूर्ण छाटून घेतली आणि त्यानंतर हे गुलाबाचं झाड आणलं होतं मी. याचं फूल वगैरे एवढं व्यवस्थित येत नाही आहे, पण मग छान आता ते सुद्धा मस्त वाढतं आहे किंवा ग्रोथ घेत आहे भरपूर अशी. त्यालासुद्धा इकडे कळी लागलेली आहे नवीन. आणि त्यानंतर जसं की मी बोलली की हे कसलं तर जसं की मी बोलली इकडे हे गोकर्णीचं झाड आहे. तर छान असं तो सुद्धा वेल भरपूर असा मोठा इथपर्यंत फुटला आहे किंवा छान असं वाढतो आहे आणि त्याला जे काही आहे ती मस्त आता छान छान फुलं वगैरे सुद्धा येत आहेत आणि खरंच खूप छान वाटतं ज्यावेळेस मी हे फुलं वगैरे बघते. किंवा त्यानंतर माझी इकडे कोरफड लावलेली होती ती सुद्धा मस्त, त्याच्याजवळ सुद्धा छान छान नवीन रोपं आलेली आहेत. मनी प्लांट तर माझा आधीचा होता, आधीच्या फ्लॅटवरही होता तो आणि तो छानपैकी मस्त वाढतो आहे. मी इकडे रेलिंग्सवर त्याला ॲड करून दिलेला आहे म्हणजे पुढे तो छान वाढेल. त्यानंतर गावी गेलो होतो म्हणून तुळस वगैरे सुद्धा पूर्ण खराब झाली होती, एकही पान नव्हतं तुळसवर. पण आता तुम्ही बघू शकता किती छान अशा मस्त पानं वगैरे फुटले आहे किंवा छान तुळस फुटते आहे. त्यानंतर इकडे परत एक गोकर्णीचं झाड लावलेलं आहे. तो वेल वाढत नाही आहे माहिती नाही का. नंतर हे गुलबक्षीचं झाड जसं की मी बोलली हे पण पूर्ण खराब झालं होतं, पण आता छान त्यालासुद्धा पानं फुटलेली आहेत. आणि इकडे हे शेवंतीचं झाड आहे. छान असं त्यालासुद्धा कळ्या वगैरे लागल्या आहेत नवीन किंवा बऱ्यापैकी फुलं त्याला येत आहेत. तर छान असं छोटंसं माझं गार्डन आहे. खरं तर इकडे ऊन असल्यामुळे मला व्यवस्थित दाखवता येत नाही, पण कधीतरी मी प्रॉपर जी काही आहे ती छोटीशी टूर देईल झाडांची.
सो येस, असे काहीसे अपडेट्स होते माझ्या झाडांबद्दल. छान वाटतं मस्त त्यांना रोज वेगवेगळी फुलं आलेली बघून किंवा त्यांना वाढताना बघून. तर आता जे काही आहे तर ठीक आहे. तर आता जे काही आहे ते मी माझ्या बाकीच्या गोष्टींना आवरायला घेते. म्हणजेच जसं की स्वयंपाक वगैरे करायचा आहे आणि आज मस्तपैकी खूप दिवसांनंतर चिकन बिर्याणीचा बेत आहे. तर जी की आपली लेअरवाली प्रॉपर बिर्याणी असते ती बनवायची आहे. त्याच्यासाठी चिकन वगैरे मी ऑलरेडी मॅरिनेट करून ठेवलेलं आहे. तर पुढे कसं कसं काय काय होतं ते तुमच्यासोबत शेअर करते. सो स्टे ट्यून. तर आता इकडे मी व्लॉगच्या स्टार्टिंगलाच जसं की बोलली तुम्हाला की आज सकाळी छान असं ऊन होतं आणि उन्हात मी जे काही पिलो वगैरे होत्या त्या उन्हात ठेवलेल्या होत्या. गादीसुद्धा भरपूर असं ऊन येतं. इकडे स्टँडिंग बाल्कनी आहे तिकडे, तर ही गादीसुद्धा तिकडे मी उन्हात ठेवलेली होती. आणि त्यानंतर जे काही बेड कवर वगैरे होतं ते चेंज करायला घेतलेलं होतं. जुनं बेड कवर धुवायला टाकलं, नवीन बेड कवर वगैरे टाकलं. सो आता तेच इकडे व्यवस्थित बेड वगैरे सेट करून घेते. बेड कवर वगैरे ॲडजस्ट करून घेतलं किंवा छान असं अंथरून घेतलं, पूर्ण बेड सेट करून घेतला. त्यानंतर घरातली जी काही दुसरी किरकोळ कामं होती जसं की दुसरा बेड आहे तर तिकडे मी असं भारतीय बैठकसारखं केलेलं आहे. तिकडेच माझं छोटंसं देवघर किंवा स्टडी टेबलसुद्धा आहे. तर धूळ वगैरे भरपूर येते इकडे, म्हणून मग छान असं ते स्टडी टेबल वगैरे क्लीन केलं. त्यानंतर इकडचंसुद्धा बेड कवर वगैरे चेंज करून घेतलं छान असं. आणि त्यानंतर जे काय होतं ते माझं स्वयंपाकासाठी मी किचनमध्ये आली. तर ठीक आहे फ्रेंड्स, छान असं आता स्वयंपाक बनवायला घेते आहे मी. जसं की मी बोलली तुम्हाला की मी मगाशी चिकन जे काही होतं ते मॅरिनेट करून ठेवलेलं होतं आणि अगदी बेसिक पद्धतीने चिकन मॅरिनेट करून ठेवलेलं आहे. याच्यात मी जे काही अद्रक लसूणची पेस्ट किंवा आपला गरम मसाला, मी घरचेच मसाले यूज करते. मी कुठलाही बाहेरचा मसाला यूज करत नाही. बिर्याणी असो किंवा कुठलाही पदार्थ बनवायचा असेल मी घरातल्याच मसाल्यांमध्ये बनवते. आणि जसं की मी आधी पण बोललेली आहे की मी आपल्या ह्या चॅनलवर आधी फूड ब्लॉग्स अपलोड करत होती. म्हणजेच जे काही फूड रेसिपीज होते किंवा डेली रुटीनमध्ये किंवा डेलीमध्ये मी जे काही स्वयंपाक बनवत होती त्या गोष्टी मी किंवा त्या रेसिपीज मी शेअर करत होती. तर येस, मी तिथे जे काही आपली ही दम बिर्याणीची रेसिपी आहे ती खूप डिटेलमध्ये शेअर केलेली आहे. सो मी आज वेगळं काही इथे तुमच्यासोबत शेअर करणार नाही आहे. तर तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही जाऊन नक्कीच आपले जुने व्हिडिओसुद्धा चेक करा. त्यात छान छान रेसिपीज तुम्हाला बघायला मिळतील. अगदी म्हणजे सिंपल पद्धतीने घरगुती जेवणाच्या ज्या काही रेसिपीज असतात त्या तुम्हाला बघायला मिळतील. तर येस, तिथे मी बिर्याणीची डिटेल रेसिपी शॉर्टमध्ये पण आणि आय थिंक डिटेल ब्लॉगमध्ये पण शेअर केलेली आहे. जर मला त्याची लिंक मिळाली तर ती मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करते आणि जमलंच तर तुम्हीसुद्धा जाऊन आपले जुने ब्लॉग नक्की चेक करा. सो आता इकडे दम बिर्याणी बनवण्यासाठी सगळ्यात आधी मला भरपूर असं कांदा चिरून घ्यावा लागणार आहे. तर मी आता पटपट ती तयारी करते. जे काही चॉपिंगचं वगैरे काम आहे जसं की कांदा वगैरे कट करून घ्यायचं आहे ते करून घेते आणि त्यानंतर जसं जसं ज्या ज्या गोष्टी होतील ते तुमच्यासोबत मी शेअर करते. तर आता काय आहे ना की बेसिक बिर्याणी बनवण्यासाठी म्हणजे जी काही आपली दम बिर्याणी असते ती बनवण्यासाठी आपण आधी ना थोडा जो कांदा असतो तर तो तेलात छान असं फ्राय करून घ्यायचा असतो किंवा डार्क ब्राऊन कलर येईपर्यंत आहे ना त्याला छान तळून घ्यायचं असतं. कारण ज्यावेळी आपण बिर्याणीला दम लावतो तर त्यावेळी हा तळलेला वगैरे कांदा टाकून आपण छान असं लेअरिंग करत असतो. म्हणून आता इकडे मी एका साईडला छोट्याकडे तेल घेतलेलं आहे आणि जो काही कांदा आपण कट करून घेतलेला होता त्याच्यातला बऱ्यापैकी क्वांटिटीमधला कांदा मी इथे फ्राय करायला ठेवलेला आहे. आणि साईड बाय साईड आता मी जो बिर्याणीसाठी राईस असतो, जिरा राईस असतो आपला बनवायचा किंवा जो मोकमोकळा बासमती तांदूळाचा जो भात असतो जो अगदी म्हणजे मोकमोकळा हवा बिर्याणीसाठी, तर तो बनवायला घेते आहे. आणि इकडे तो बनवण्यासाठी मी साईडला तेल घेतलं. तेलात छान असं खडे मसाले नंतर बऱ्यापैकी जिरं टाकून छान ते त्याला तेलात कडकडून घेतलं आणि त्यानंतर भरपूर अशा क्वांटिटीमध्ये मी इथे पाणी टाकलेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता इकडे माझा छान असा कांदासुद्धा परतवून झालेला होता. आता
त्याच कढईत मी तेल थोडं कमी केलं आणि जो काही उरलेला कांदा होता तो टाकलेला आहे. आता इकडे मी आधी आहे ना चिकनचा मसाला बनवून घेते आहे. म्हणजे आपण ऑब्वियसली लेअरच्या बिर्याणीमध्ये मसाला वेगळा आणि राईस वेगळा बनवतो, तर त्यातसुद्धा बऱ्यापैकी कांदा हा ॲड करायचा असतो. म्हणजे माझी पद्धत वेगळी आहे. आता प्रत्येकाची पद्धत किंवा बनवण्याचं जे काही प्रोसिजर असतं ती वेगळी असते, तर मी माझ्या पद्धतीचं तुम्हाला एक्सप्लेन करते आहे. तर इकडे छान असं कांदा मी परतवायला टाकलेला आहे. त्यात मी थोडी कढीपत्त्याची पानंसुद्धा घातली अगदी टेस्ट येण्यासाठी. आता मी इकडे मोकमोकळा बासमती राईस घेतलेला होता, त्याला छान धुवून घेतला आणि नंतर मी जे काही पाणी बनवलेलं होतं त्याच्यात ॲड केलं ते आणि छान असं तो 80% तो राईस शिजवून घेतला. त्यानंतर इकडे माझा मसालासुद्धा रेडी झालेला होता. मी खूप डिटेलमध्ये एक्सप्लेन करत नाही आहे, मी खूप शॉर्टमध्ये किंवा अगदी वरच्यावर ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते किंवा एक्सप्लेन करते आणि तीच प्रोसिजर तुमच्यासोबत इथे मी व्हिडिओमध्ये दाखवते आहे. तर आता मी माझा मसाला किंवा राईस बनवून रेडी होता, सो मी आता इकडे छान असं जे काही आहे ते बिर्याणीचं लेअरिंग करून घेते आहे. आता खरं तर मी दोघांसाठीच बनवते आहे, म्हणजे कमी क्वांटिटीत बनवते आहे. तर मी फक्त एकच लेअर मसाल्याचा टाकणार आहे आणि अगदीच खाली चिकन वगैरे लागून नको जायला म्हणून मी आधी थोडं तेल घातलं, त्यानंतर वरून राईस टाकला. त्यानंतर जो काही चिकनचा मसाला बनवलेला होता मी त्याचा लेअर व्यवस्थित पसरून घेतला, पीस वगैरे सगळं. आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता जो काही उरलेला राईस होता तो मी वरून टाकून घेते आहे. आणि इथे फक्त एक तेल मी ॲड करते आहे, मी फूड कलर वगैरे ॲड करत नाही, कारण नको असतं ते फूड कलर वगैरे बाहेरचं काहीतरी यूज करण्यापेक्षा मी जो आपलं मसाल्याचं तेल होतं तर ते छान म्हणजे तिथे स्प्रेड करून घेतलं, म्हणजे ज्याने माझ्या राईसला एक थोडासा कलर टाईप येईल अशा पद्धतीने मी ते तेल ॲड करून घेतलं. त्यानंतर छान असं सगळा राईस मी व्यवस्थित प्लेन इथे स्प्रेड करून घेतलेला आहे. आता जे आपण स्टार्टिंगला कांदा तळून घेतला होता, फ्राय केलेला कांदा, तर तो टाकला. त्यानंतर छान असं बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आणि फूड कलर वगैरे टाकायचा नसतो म्हणून मी याआधी तर नाही, पण मी ह्यावेळी आहे ना जी काही केसर असते आपली ती थोडी टाकलेली आहे की ज्याने राईसला मे बी कलर येऊ शकतो, या हिशोबाने मी टाकलेली आहे. आता मला माहिती नाही ती माझी टाकण्याची पद्धत बरोबर आहे की चुकीची, पण मी माझ्या हिशोबाने ते ॲड केलेली आहे. आणि त्यानंतर छान असं बिर्याणीमध्ये मी आता वरून तुपाचा गोळा ठेवणार आहे आणि जी काही आपली बिर्याणी आहे ती दम लागण्यासाठी एक 10 मिनटं ठेवणार आहे, कारण ऑलरेडी चिकन आणि राईस 90% मी शिजवून घेतला आहे, फक्त दममध्ये 10% शिजवायचं आहे. म्हणून छान असं मी लेअरिंग करून घेतल्यानंतर असं काहीसं दिसतं आहे आणि खरंच ही बिर्याणी मला खूप आवडते. म्हणजे मला बाहेरच्या बिर्याणीपेक्षा ही घरची बिर्याणी खूप जास्त आवडते. आणि तसंच मी एका दिवाळीमध्ये ज्यावेळेस नंदुरबारला गेली होती त्यावेळेस आम्ही घरी बनवली होती ही बिर्याणी आणि पप्पांनासुद्धा ती खूप जास्त आवडली होती, म्हणजेच माझ्या सासऱ्यांना. तर अशा काही पद्धतीची बिर्याणी त्यांनासुद्धा आवडते आणि त्यावेळी जेव्हा मी केली होती तर पप्पांना खूप आवडली होती. सो आता छान असं बिर्याणीचं लेअरिंग वगैरे झालेलं आहे, तूप टाकलं आहे आणि घट्टपैकी मी त्याच्यावर ताट झाकून वरून थोडं वजन ठेवलेलं आहे जेणेकरून वाफ बाहेर यायला नको. आणि अशा पद्धतीने जी काही आपली दम बिर्याणी आहे किंवा लेअरची बिर्याणी आहे मी अगदी सिंपल पद्धतीने खूप तामझाम न करता माझ्या पद्धतीने मी ही बिर्याणी बनवलेली आहे. सो ठीक आहे, आता हिला 10-15 मिनटं ठेवली आणि त्यानंतर छान अशी आपली बिर्याणी बनवून रेडी आहे. आता मी मस्तपैकी प्लेटिंग करते किंवा जेवायला वाढते आणि छान असं बिर्याणीचा आस्वाद घेते. सो तुम्हीसुद्धा ही बिर्याणी घरी नक्की ट्राय करा आणि कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा, कारण दरवेळेस बाहेर जाऊन खाण्यापेक्षा घरी बनवण्याचा आनंद खूप वेगळा असतो किंवा आपण जे काही स्वतःच्या हाताने बनवलेलं असतं तर ते खायचा आनंद खरंच खूप वेगळा असतो. आणि यांना तरी माझ्या हाताची बिर्याणी खूप जास्त आवडते म्हणून मग मी कंटाळा येतो कारण एवढ्या सगळ्या गोष्टी करायचा, पण कधीतरी ही बिर्याणी आता मी खूप दिवसांनंतर बनवली आणि ती खरंच सांगते एवढी छान झालेली होती. सो आता छानपैकी आहे बघा, इकडे लेअर वगैरे काढून घेते आहे आणि मी बिर्याणी ताटात सर्व करते आणि छान असं आम्ही जेवण करून घेतो. सो येस, छान असं पोटभर जेवण झाल्यानंतर आता घरातला जो पसारा बघितला तर किचनवर भरपूर असा पसारा होता, म्हणून त्यानंतर मी पटपट छान असं किचन आवरायला घेतलं. आणि इकडे माझं किचन अगदी व्यवस्थित आवरून झालेला होता. आणि कितीही काही काम असतो पण जोपर्यंत किचन क्लीन करून होत नाही ना तोपर्यंत काम पूर्ण झालं आहे असं वाटतच नाही. आता छान असं दुपारी जरा वेळ आराम करतो आणि इव्हिनिंगला जरा 1-2 गोष्टींसाठी बाहेर जायचं आहे, सो बघू कसं काय होतं. सो ठीक आहे, आता छान असं दुपारी आराम केल्यानंतर एक इव्हिनिंगला आम्ही 5-5:30ला बाहेर जायला निघालो.
सो येस, आता बाहेर आलोच होतो 1-2 गोष्टींसाठी आणि बाहेर न खाता घरी जाऊ असं तर होणार नाही, म्हणून छान असं बाहेर अप साऊथला मी मैसूर मसाला डोसा खाल्ला, जो मला प्रचंड आवडतो आणि तो मी खूप दिवसांनंतर ट्राय करत होती. सो छानपैकी मस्त तिकडे डोसा वगैरे खाल्ला आणि त्यानंतर घरी जायला निघालो. खरं तर आहे ना, घरी जायला भरपूर असा वेळ झालेला होता, पण मग घरी जाताना एक चॉकलेटचं बाउल घेतलं मी, जे की मला पार्सल घ्यायचं होतं आणि खूप दिवसांपासून मला ते बाउल खायची इच्छा होती. सो मी इकडे ब्राउनीचं चॉकलेट बाउल घेतलं होतं आणि आजच्या दिवसाचं शेवट असं काही स्वीट खाऊन केला. सो येस, जर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट नक्की करा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग फ्रेंड्स. बाय.